हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर मिनी ब्लॉग. तर आज होता 8 मार्च. 8 मार्च म्हटलं की जागतिक महिला दिवस. तर या दिवशी तर मला सर्व कामांना सुट्टी भेटलेली होती घरातल्या, आणि योगायोगाने ऑफिसलाही आज सुट्टी होती. पण महिला दिवस हा काय एकच दिवस सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही आहे, किंवा कामांमधनं सुट्टी घेण्याचीही गोष्ट नाही आहे. कारण की प्रत्येक महिलेचा आदर हा प्रत्येक पुरुषांनी केलाच पाहिजे. आज ती आहे म्हणून तर जग चालतंय. तिच्या असण्याने आपल्या घराला घरपण आहे. मग ती एक आई असो, मुलगी असो, पत्नी असो, बहीण असो, प्रत्येकाचा सन्मान हा झालाच पाहिजे. आणि आजच्याच दिवशी होता सियाच्या फेवरेट माईचा बड्डे. तर ते बड्डे सेलिब्रेशनसाठीच आम्ही आलो होतो हॉटेल गोकुळला. आणि बड्डे गर्लच्या आधीच आम्ही येऊन बसलो होतो आणि इकडे वेट करत होतो त्यांचा येण्याचा. तर आजच्या दिवशी ना हॉटेलमध्ये सगळीकडे महिलाच होत्या. तर बघून खरंच खूप छान वाटलं की आज प्रत्येक महिलांना किचनमधनं त्यांच्या सुट्टी भेटलेली आहे. त्यानंतर इकडे एंट्री झाली बर्थडे गर्लची, आणि आता आम्हाला सेलिब्रेट करायचा होता माईचा बड्डे. तर आम्ही गिफ्ट्स घेताना सियाने तिच्यासाठी काही बुक्सही घेतलेले होते. आता ती कधी अभ्यास करणार कधी नाही. आम्ही स्कूलला जाण्याच्या आधीच आमच्याकडे स्कूलचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे, पण स्कूलमध्ये जाण्याचा काही मुहूर्त लागत नाही आहे. तर इकडे सुरू झाली होती बड्डे सेलिब्रेशनची तयारी. आणि सियाला असं झालं होतं कधी एकदाची माई केक कट करती आणि तिला खायला देते, कारण की केक हा पार्ट आमच्या सियाला खूप जास्त आवडतो. तर अशा प्रकारे सियाच्या माईचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. आणि अशा प्रकारे बड्डे पण आणि वुमन्स डे पण सेलिब्रेट झाला. तर तुम्ही तुमचा वुमन्स डे कसा सेलिब्रेट केला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.